मधल्या काळामध्ये जी एक धुळफेक केली गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात, आणि नाही म्हटलं तरी तुमच्यासारखे सगळे कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते. आता एक 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 म्हणजे हवेमध्ये प्रदूषण आहे, राजकारणात सुद्धा प्रदूषण आहे, पण जी धुळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला लागली. गद्दारी करताना कारण काय दिलं होतं? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली. पण स्वतः आधी गेल्या काही वर्षातलं जर का आपला इतिहास त्यांनी पाहिला तर मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे, असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता. त्याच्यानंतर एक कारण दिलं, अजित पवार राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही बसू शकत नाही, काँग्रेस बरोबर बसू शकत नाही. आता शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या भाजपा बरोबर ते म्हणजे विसर्जन व्हायचं बाकी राहिलेलं आहे. जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली, काँग्रेस सोबत गेलेली नाहीये. त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली. परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्या त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत. म्हणजे जे मला शिव्या घालत होते, जे अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी, म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्तेसाठी चाललेली आहे. एक तर त्यांना आता काही किंमत तिकडे मिळत नाहीये. भाजप तर आता सरळ सांगते की फक्त नंबर 1लाच महत्व असतं, नंबर 2 नसतोच. पण त्याहीपेक्षा तुम्हाला पूर्वीची म्हणजे तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता तेव्हाची शिवसेनेची जी एक वट जी आज सुद्धा ठाण्यामध्ये आपण ठेवलेली आहे, तो दरारा हा माहिती होता. आज भाजपचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये शिवसैनिकांना मारहाण करतायत, पण हे हुका चूक करू शकत नाही. याला काय म्हणायचं, रात्री म्हणायचं नंतर काय म्हणायचं. पण मला त्याची चिंता नाहीये, कारण ठाणा म्हटल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि तो बालेकिल्ला अबाधित राखण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार. आपला भगवा त्याच्यावरती आता मी बघितलं मशाल आहे, पण मी सर्वांना एक विनंती करतोय की मशाल वेगळी ठेवा. भगवा आपला शिवरायाचा पवित्र जो भगवा आहे तो भगवा तसाच राहायला पाहिजे, त्याच्यावरती कोणतेही चित्र भाजपचा तोच गाव आहे. एक तर त्यांनी त्यांच्या फडक्यावरती तो हिरवा रंग लावलेलाच आहे, पण आपल्या हिंदूंची आणि मराठी जनतेची फसवणूक व्हावी, कुठेतरी गोंधळ व्हावा म्हणून मग त्याच्यावरती भगव्यावरती वेगवेगळी चित्र लावून हे लोकांच्या मनात गोंधळ उडवतात. त्याच्यामुळे आपला भगवा हा पवित्र भगवा हा भगवाच मशालीसारखा दिसला पाहिजे, आणि तो दिसतोच. लांबून जर का भगवे पाहिले आपण फडकताना तर ते भगवेच मशालीसारखे फडकत असतात. त्याच्यामुळे ती जी मशाल आहे ती छत्रपती शिवरायांची, हिंदुत्वाची, महाराष्ट्र धर्माची आणि शिवसेना प्रमुखांनी आपल्या हातात दिलेली की मशाल घेऊन पुढे चला. मध्ये येणारी सगळी जळमट असतील किंवा इतर सगळे विरोधक असतील ते त्या तेजानेच जळून भस्म होतील, हा मला आत्मविश्वास आहे. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.